हा दर फार 60,000च्या आसपास. आणि जे राज्यकर्ते आमच्या भगिनींचा स्वतःचा शोध घेऊ शकत नाहीत, अत्याचाराची संख्या वाढू शकतात, अशांच्या हातामध्ये महिलांचं संस्कृत द्यायचं. तुम्ही पैसे वाचा, पण त्या पैशाच्या पेक्षा पहिल्यांदाच तिचं भविष्य राखा, तिच्यावरचे अत्याचार थांबवा, तिचा फत्ता लागत नाही, तिचा शोध घ्या. पण हे काम करण्याच्यासाठी आजचे राज्यकर्ते काही करत नाही. महिलांचा प्रश्न तसा या राज्यामध्ये तरुण पिढीचा प्रश्न आहे. आज मी या सभेमध्ये बघतोय, रोहितसारख्या तरुणाला तुम्ही संधी द्यायचा निर्णय घेतलेला आहे, याच्यासाठी ज्योतिषाची गरज आहे असं मला वाटत नाही. आणि ही तरुण पिढी ती खऱ्या अर्थाने असं शक्तिशाली केली पाहिजे. महाराष्ट्र चालवायचं कुणी तरुणांनी चालवायचं. आणि या तरुणांना संधी दिल्याच्या नंतर ते तरुण उत्तम काम करू शकतात याचा अनुभव मला आहे. आज या ठिकाणी बोलताना रोहितने सांगितलं की मला एकटं फाडण्याचा प्रयत्न करता येईल. काही काळजी करू नका, कोण एकटं फाडू शकत नाही. या 2 तारखेची तरुण पिढी जोपर्यंत मग ती कवठेमहांकाळची असेल, ती इथली असतील, आसपासची असतील किंवा तासगावची असतील, ही तरुणाची शक्ती तुमच्या मागे, तोपर्यंत चिंता करायचं काही कारण नाही. तुम्ही एकटं करू शकत नाही. आणि तुम्ही आज म्हणताय 55 वर्षापूर्वी माझी अवस्था तीच होती. मी वयाच्या 26व्या वर्षी निवडणुकीला उभं राहण्याचा विचार केला होता. आणि माझ्या विरुद्ध सगळे आमचे कठीण नेते होते. आणि त्या नेत्यांनी चव्हाण साहेबांना, वसंतदादांना सांगितलं की या तरुण पोराला आत्ता संधी देऊ नका. पण नेत्यांनी ऐकलं नाही. विरोध खूप होते, तरी नेत्यांनी ऐकलं नाही. मला आठवतं आहे, मला तिकीट देऊ नका म्हणून सांगायला आमच्या पक्षाचे अनेक नेते आले होते. चव्हाण साहेबांच्याकडे चर्चा झाली. चव्हाण साहेबांनी विचारलं की एका तरुणाला संधी द्यायला तुमचा नकार आहे. त्याने हो, कारण तो निवडून यायचा नाही. चव्हाण साहेबांनी प्रश्न विचारला की आपल्या राज्यामध्ये 288 खासदारांच्या जागा आहेत, आपल्या पक्षाच्या किती जागा निवडून येतील? तर त्याच्या ज्येष्ठांनी सांगितलं की निदान 200 तरी येतील. चव्हाण साहेबांनी दुसरा प्रश्न विचारला, राहिलेल्या 88चं काय? तर नेत्यांनी उत्तर दिले, बहुतेक तिथं पराभव होईल. चव्हाण साहेबांनी सांगितलं, शरद पवारांचे असंच दिसते, आपल्याकडे किती येतील तर तुम्ही 200 येतील म्हणतात, 88 पडतील तर तेच तुम्ही सांगता. त्या 88मध्ये आणखीन एक घाला आणि ते 89 पडतील असं सांगा, शरद पवारांना तिकीट द्या. आणि मला तिकीट दिलं. आणि त्या दिवसापासून आज 55 वर्ष मी सतत निवडून येतो. एकदा सुद्धा लोकांनी मला घरी केली आहे. आणि त्यामुळं आजच्या वयामध्ये तुम्ही रोहितला या ठिकाणी देताय. माझी पूर्ण खात्री आहे की पुढची 50 वर्ष या भागाचं नेतृत्व करण्याचा अधिकार हा त्यांचा राहणार आहे. तो त्यांच्या कामाने राहणार आहे, त्यांच्या आदरांच्या पुण्याने राहणार आहे. आणि त्यासाठी त्यांना मोठ्या मताने विजयी करा ही आग्रहाची विनंती मी आपल्याला करतो आहे. ही करत असताना खेदाचा मतदारसंघ खानापूर, असाली, विसापूर या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्या सरकारांच्या वतीनं वैभवदादा सदाशिव पाटील हे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक करत आहेत. माझी सगळ्या मतदारांना आव्हान आहे की जसं रोहितचं निवडून याल तसं वैभवदादा पाटील यांनासुद्धा प्रचंड मताने तुम्ही निवडून याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे. आजची ही निवडणूक विशेषतः या मतदारसंघाची
पण चुटकीची होईल अशी बाहेर चर्चा आहे. मी विचारले काही लोकांना, चुटकीची होईल असं का वाटतं? आजारची पुण्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोक आजारचं नाव घेतात. माझ्या दौऱ्याची मी सुरुवात नागपूरच्या